महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में सीसीएमपी उत्तीर्ण होम्योपैथी डॉक्टरों के पंजीकरण के राज्य सरकार के फैसले के विरोध में इंडियन मेडिकल एसोसिएशन नांदेड़ शाखा ने 24 घंटों की हड़ताल का आह्वान किया है। मार्ड और अस्मी जैसी विभिन्न चिकित्सा संस्थाओं के समर्थन से यह हड़ताल मंगलवार 4 अगस्त सुबह 6 बजे से बुधवार 5 अगस्त की सुबह 6 बजे तक जारी रहेगी। डॉक्टरों ने जिलाधिकारी राहुल करडिले को ज्ञापन सौंपकर मांग की है कि मुंबई उच्च न्यायालय का अंतिम फैसला आने तक इस पंजीकरण पर रोक लगाई जाए और केवल पूर्ण रूप से प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टरों को ही आधुनिक चिकित्सा यानी एलोपैथी का लाइसेंस दिया जाए। डॉक्टरों का तर्क है कि 5.5 साल के एमबीबीएस पाठ्यक्रम की तुलना में केवल 1 साल का सीसीएमपी कोर्स अधूरा है। ऐसे कम प्रशिक्षित लोगों को एलोपैथी इलाज की अनुमति देने से मरीजों की सुरक्षा को गंभीर खतरा पैदा हो सकता है और गलत निदान या दुष्प्रभावों के कारण स्वास्थ्य व्यवस्था में अराजकता फैल सकती है। आईएमए नांदेड़ शाखा के अध्यक्ष डॉक्टर प्रहलाद कोटकर, सचिव डॉक्टर राहुल लवेकर और कोषाध्यक्ष डॉक्टर राजेश तागड़पल्ले के नेतृत्व में आयोजित इस आंदोलन में क्षेत्र के कई प्रमुख डॉक्टरों ने सक्रिय रूप से भाग लिया। सर्वप्रथम नांदेड आयएमएच्या वतीने मी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची माफी मागतो। खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा आजचा संप पुकारलेला आहे, कारण शासनाकडनं काल सायंकाळी 7 वाजल्यानंतर आम्हाला हे नोटिफिकेशन मिळालं की सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी त्यांनी आदेश काढले। आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सीमध्ये हा संप पुकारलेला आहे आणि आमचा सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांना एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी विरोध आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहेत। मागच्या वेळेसही आम्ही शासनाला सांगितलं आणि त्यावरचे पर्यायी व्यवस्थाही आम्ही सुचवलेले आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये वेळोवेळी झालेल्या मंत्री महोदयासोबतच्या मीटिंगांमध्ये सुद्धा आम्ही हे विषय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्री महोदयाने कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना सुद्धा काल आदेश पारित केल्यामुळे आमच्याकडे नाईलाजाने संप पुकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही। तर शासनाचा उद्देश हा चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा मिळावी। एमबीबीएस आणि त्याच्यावरील शिकलेले डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जास्त सेवा देत नाहीत। हे त्यावेळेस जेव्हा निर्णय शासनाने घेतला होता 2014 साली, त्यावेळेस ती परिस्थिती सत्य होती, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे। मागच्या महिन्यामध्येच शासनानं एमबीबीएस पास झालेल्या मुलांचा कंपल्सरी बॉन्ड जो आहे तो सुद्धा कॅन्सल केला, कारण ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नाही आहेत। मग गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नसताना ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नाहीत, हा मुद्दा खोडला जातो आणि आमचं असं मत आहे की ग्रामीण भागामध्ये एमबीबीएस आणि त्यापेक्षा जास्त शिकलेले डॉक्टर सुद्धा जात आहेत। त्यांना व्यवस्थित वातावरण मिळावं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं आणि सध्या तयार आहेत आणि प्रत्येक तालुका पेशला ब्रॉड स्पेशालिटीचे सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत। आजचा दिवस हा आमचा टोकन स्ट्राईक आहे, आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत आणि जर शासनानं नोंदणी आज केल्या तर तो इंडेफिनिट स्ट्राईक राहील।